नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं परत एकदा स्वागत करते. आपण आषाढी एकादशीच्या रेसिपी चालू आहेत आणि लाडू दाखवलेत मी मुगाचे. आणि दुसरी आपली रेसिपी असणार आहे गोड कचोरी, जी हॉटेलमध्ये मिळते. अगदी अशी मोठी एकदम असते आणि आपण ती घरात करून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर प्रथम आपण काय करणार आहोत, हे साबुदाणे आहेत, अंदाजे घेतलेत मी, एक 100 ते 150 ग्रॅम आहेत. आपण हे थोडे भाजून घेणार आहोत. आपण साबुदाणे एक 5 मिनिटं भाजून घेतलेत आणि आता आपण हे काढून घेऊया. थोडे थंड झाले की आपण मिक्सरला याची एकदम पावडर करून घ्यायचं, पीठ बनवायचं आहे. मला बाइंडिंगसाठी ते पीठ लागणार आहे. आपण पुन्हा एकदा पॅन ठेवलं आहे गॅसवर आणि आपण याचा गूळ आणि साखर घालतोय, साजूक तूप घालते. हे 1 वाटी ओलं खोबरं आहे. आपण कचोरीतलं सारण करून घेणार आहोत. जसं मोदकाला आपण सारण करून घेतो तशाच पद्धतीने हे कचोरीमध्ये मी भरणार आहे. तेल तापत ठेवले पॅन मध्ये आणि हा बटाटा उकडलेला घेतलाय मी. 2 मोठे बटाटे आहेत, उकडून आपण मस्त किसून घ्यायचे ते एकदम. थोडस आपण किंचित त्याच्यात मीठ घालूया, अगदी थोडं, 2 चिमूट. आणि हे जे साबुदाण्याचं पीठ केलेलं मी, साबुदाणे भाजून त्याचं आपण मिक्सरला लावून पीठ केले, त्यातलं आपण थोडंसं बाइंडिंगसाठी याला घालणार आहोत आणि थोडं आपण ठेवून देणार आहोत की वरून लावण्यासाठी. आणि हे आता व्यवस्थित असं हाताने मळून घ्यायचं. बटाटा आणि साबुदाण्याचं पीठ ह्याचा मस्त एक असा मळून गोळा करायचा. आणि आता आपण ह्याच्यात सारण भरणार आहोत. छोटी पारी करायची आणि सहज होते ती बटाट्याची. लहान मोठ्या आकाराचं एक असंही करू शकतो आपण.
आषाढी एकादशीसाठी खास उपासाची कचोरी मी गोड कचोरी तुम्हाला दाखवलेली आहे। तर नक्की रेसिपी करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि स्नेहरंग परिवारातर्फे तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।